हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा 10th स्टँडर्डचा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर पाहत आहे. इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव सॉल्व्ड युअर प्रॅक्टिस सेट 1.4 अँड फ्रॉम द चॅप्टर वी हॅव स्टार्टेड. जेव्हापासून हा चॅप्टर स्टार्ट केला आहे तेव्हापासून आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल दोन्ही मेथडनी बाय क्रॅमर्स रूल और डिटर्मिनंट मेथड आणि फर्स्ट मेथड इज द ग्राफिकल मेथड, अशा दोन्ही मेथड्सने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायचे कसे हे पाहिलं आहे. नाव हे सगळं मॅथमॅटिकल बेस्ड झालं. ओके, की इथे आपल्याला मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स होते, काही एक्सप्रेशन्स होते, ते आपण सायमल्टेनियसली सॉल्व करत होतो. अननोन व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज तिथे फाईंड करत होतो. बट नाव याचा सगळ्याचा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये, आपल्या रुटीन लाईफमध्ये काय उपयोग होईल, ह्याचं ॲप्लिकेशन आपल्याला रिअल लाईफमध्ये काय असणार आहे. ओके, हे आपण आज पाहणार आहोत. आपण जो काही भाग शिकतो तो आपल्या लाईफसोबत जर आपण कनेक्ट करायला गेलो, यू नो द डॉट कनेक्टिंग नावाचा एक प्रकार असतो. ओके, तुम्हाला जर एखादी गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर एक स्टोरी टाईप ती लगेच लक्षात राहते. सपोज यू आर लर्निंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. व्हॉट इज डॉट कनेक्टिंग? लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हा एक चॅप्टर आहे. ओके, त्यानंतर हे इक्वेशन्स दोन पद्धतीने सॉर्ट करता येतात. फर्स्ट इज ग्राफिकल अँड सेकंड इज क्रॅमर्स मेथड. ओके, आणि आता या दोन्हीचे ॲप्लिकेशन्स काय असणार आहेत, हे इक्वेशन्स रिअली कशा बेस्ट सॉल्व करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत. यासाठी आपण डिरेक्टली एक्झाम्पल्स पाहणार आहोत. इथे आपले वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट होणार आहेत. ओके, या वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत अँड इट विल गिव अस ॲन आयडिया हाऊ वी अप्लाय द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, वर्ड प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही सोडवत असता तेव्हा ते प्रॉब्लेम्स आधी व्यवस्थित वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी आपल्याला काय डाटा दिला आहे ते जर आपल्याला समजले तरच तो डाटा इक्वेशन्समध्ये, मॅथमॅटिकल इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करून आपण ते इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व करू शकणार आहे. ओके, नाव वी विल सी द एक्झाम्पल्स फॉर द ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. सी, see the example I have written on the board. The perimeter of rectangle is 40 centimeter. The length of rectangle is more than double of its breadth by 2. Find the length and breadth of the rectangle. Now they have given us two conditions. Okay, आता त्या दोन conditions कशा ओळखायच्या? The perimeter of rectangle is 40 centimeter. What they have given? The perimeter of rectangle is 40 centimeter. This is the condition number 1. And length of rectangle is more than double of its breadth by 2. And this is the second condition. Okay. What is the second condition? Rectangle ची जी लेंथ आहे ती त्याच्या ब्रेडपेक्षा ब्रेड डबल आहे, त्यापेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. आता आपण याचे सोल्युशन पाहूया. सी द सोल्युशन ऑफ द एक्झाम्पल. रेक्टँगलची लेंथ ऑफ rectangle x and breadth y. रेक्टँगलची एक लेंथ आपण काय अज्यूम करूया? x अज्यूम करूया, लेंथ x आणि ब्रेथ y अज्यूम करूया. मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन बघा, इथे दोन कंडिशन्स त्यांनी आपल्याला दिल्या आहेत. त्या दोन्ही कंडिशन्स आपण अप्लाय करणार आहोत. फर्स्ट आपण फर्स्ट कंडिशन पाहूया. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. व्हॉट दे हॅव टोल्ड अस? रेक्टँगलची पेरिमीटर आहे ती 40 सेंटीमीटर आहे. पहा, देन पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा
फॉर्म्युला काय आहे, 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रॅक्टँगल. ओके, सो 2 इंटू लेंथ काय आहे, लेंथ आपण एक्स अज्यूम करतोय, त्यानंतर ब्रेथ आपण काय अज्यूम करतोय, वाय अज्यूम करतोय. सो 2 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 40. याला आपण इक्वेशन ठीक आहे. हे फर्दर जर आपण 2ने डिवाइड केले तर हे 2 इकडे येतील. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 20. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. ओके, पहा आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिली होती, पेरिमीटर ऑफ रॅक्टँगल इज 40 सेंटीमीटर. नाव पेरिमीटर ऑफ रॅक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल टू 2 इंटू एल प्लस बी. ओके, 2 आहेत, तसेच इथे लेंथ आपण एक्स अज्यूम केली आहे आणि ब्रेथ वाय अज्यूम केली आहे. सो 2 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रॅक्टँगल त्यांनी आपल्याला 40 सेंटीमीटर दिले आहे, इज इक्वल टू 40. 2 विल गो हिअर, इट बिकेम डिवायडेड. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 40ला 2ने डिवाइड केल्यावर राहतील 20. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 20. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणूया. सिमिलरली हे आपण फर्स्ट कंडिशनसाठी केले. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, ओके, सेकंड कंडिशन काय आहे, लेंथ ऑफ रॅक्टँगल इज मोर दॅन डबल ऑफ इट ब्रेथ बाय 2. सो आपण कसे म्हणूया, लेंथ एक्स इज इक्वल टू 2y प्लस 2. ओके, असं का म्हणतोय आपण, तर लेंथ ऑफ रॅक्टँगल, लेंथ किती आहे एक्स, इज वॉट मोर दॅन डबल ऑफ इट्स ब्रेथ बाय 2. ब्रेथच्या डबलच्या 2पेक्षा जास्त आहे. सो 2y, डबल ब्रेथ डबल आहे, सो 2y प्लस 2, कारण 2 सेंटीमीटरने जास्त आहे. आता यातले व्हेरिएबल्स वन साईडला घेऊया आणि हे इक्वेशन अशा पद्धतीने कन्वर्ट होईल. सो एक्स मायनस 2y इज इक्वल टू 2. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ओके, लेट्स सॉल्व इक्वेशन 1 and 2 बाय डिटर्मिनंट मेथड. आता हे दोन्ही इक्वेशन्स जर आपण डिटर्मिनंट मेथडने सॉल्व केले तर आपल्याला 3 डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत, dx आणि dy. ओके, या 3 डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत. त्यासाठी इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे इक्वेशन्स आपण विचारात घेऊया. इथे a1 1 आहे, y1 आहे आणि c1 a1 1 आहे, b1 1 आहे आणि c1 20 आहे. इथे a2 1 आहे, b2 -2 आहे आणि c2 2 आहे. अशा पद्धतीने आपण हे डिटर्मिनंट सॉल्व करून घेणार आहोत. लेट्स सॉल्व द डिटर्मिनंट्स. d काय येईल, a1 a2 b1 b2 1 1 1 and -2. डिटर्मिनंट आपण सॉल्व करतो कसा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 1 इंटू -2, ओके, मायनस 1 इंटू 1. ओके, इफ वी फर्दर सॉल्व दिस, जर आपण हा डिटर्मिनंट सॉल्व केला तर आन्सर विल बी -3. dx डिटर्मिनंटमध्ये आपण काय घेणार आहोत, c1 c2. व्हॉट इज c1, 20, c2 2, b1 1, b2 -2. So the determinant became 20 into -2 minus 1 into 2. हा डिटर्मिनंट जर आपण फर्दर सॉल्व केला तर आन्सर विल बी -42. आता dy डिटर्मिनंटमध्ये असणारे 4 एलिमेंट्स कोणते, तर 1 1 आणि c1 c2 आहे 22. सो इट विल बिकम 1 into 2 minus 20 into 1. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -18. 3 डिटर्मिनंट्स आपल्याला मिळाले आहेत. डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व करायचे, यू आर व्हेरी वेल अवेअर ऑफ दॅट. आपण डिटर्मिनंट्सचे खूप सारे एक्झाम्पल्स पाहिले आहेत. ओके, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे दोन्ही इक्वेशन्स विचारात घेऊन आपण डिटर्मिनंट d, dx आणि dy या तीनही डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या आहेत.
value of determinant d is -3, value of determinant dx is -42 and value of determinant dy is -18. ओके, आता आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. कशी काढतात माहीत आहे. x इज इक्वल टू वॉट, dy अपॉन डी, dx अपॉन डी and y is equal to dy upon d. As simple as that. dx ची व्हॅल्यू आहे 3, 42 आणि d ची व्हॅल्यू आहे -3. इकडे सिमिलरली y is equal to dy ची व्हॅल्यू आहे -18 and x ची व्हॅल्यू आहे, dx ची व्हॅल्यू आहे -3. So x is equal to 14 and y is equal to 6. ओके, सो इथे आपल्याला दोनही व्हॅल्यूज मिळाल्या आहेत व्हेरिएबल्सच्या. कोणत्या, तर एक्सची व्हॅल्यू 14 मिळाली आहे, वायची व्हॅल्यू 6 मिळाली आहे. वी गॉट बोथ दी व्हॅल्यूज. पण इथे आपण काय म्हणतो आहे, लेट द लेंथ ऑफ रॅक्टँगल एक्स अँड ब्रीथ वाय. मग एक्स ही काय असणार आहे, लेंथ ऑफ रॅक्टँगल असणार आहे. आपण जेव्हा वर्ड प्रॉब्लेम सोडवत असतो तेव्हा आन्सर ही वर्डमध्ये लिहिणं नेसेसरी आहे, मॅडेटरी आहे. लेंथ ऑफ रॅक्टँगल इज काय आहे, 14 सेंटीमीटर अँड breadth is 6 centimeter and this is what we have to find. What they find the length and breadth. We find the both. Length of rectangle is 14 centimeter and breadth is 6 centimeter. If you want this example you can take screenshot and write down. आता तुमच्या लक्षात आलं असेल की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने केले जाते. ओके, इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स असणार आहेत. इथे तुम्हाला कोणत्या तरी 2 पर्सन्सचे एज कंपेअर करायला देतील, तिथे तुम्हाला थर्ड एज काढायचं असेल किंवा त्या कंपॅरिझनमध्ये काहीतरी काढायचं असेल. तुम्हाला डिस्टन्स मेजर करण्यासाठी ॲप्लिकेशन होऊ शकतं. ह्याचे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत. ऑल्दो ते वर्ड प्रॉब्लेम्स आपण पुढील व्हिडिओ लेक्चर्समध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व करणारच आहोत. पण आत्ता तुम्हाला हे समजणं इम्पॉर्टंट आहे की हे जे काही वर्ड प्रॉब्लेम्स दिले असतात, थेरॉटिकल जे काही लँग्वेज पार्ट असतो तो इक्वेशन्समध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचा. त्यासाठी तुम्हाला जो काही वर्ड प्रॉब्लेम दिला आहे तो जास्त इफेक्टिवली समजून घेणे महत्त्वाचे आहे. पहा, दिस इज ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. अशा पद्धतीने हे इक्वेशन्स जर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्समध्ये दिले असतील तर हे आपण लिनियर इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आणि ते इक्वेशन्स फर्दर सायमल्टेनियसली सॉल्व करून आपण इथे याची लेंथ रॅक्टँगलची आणि ब्रेथ फाइंड केली आहे. ओके, दिस इज हाऊ सायमल्टेनियस इक्वेशन्स आर ॲप्लाइड. ओके, नाव वी विल स्टॉप ओव्हर हिअर. इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल स्टार्ट विथ युअर प्रॅक्टिस सेट. बिफोर दॅट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 20, 21, 22 अँड 23 या पेजेसवर तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिले आहेत जे की वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. ते वर्ड प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करणार आहात. बिकॉज द मोर यू प्रॅक्टिस इट विल बी द इझियर फॉर यू. ओके, तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुमच्यासाठी इझी होणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.